आजकाल दलाल खूप फिरत आहेत परमार्थामध्ये। याचा अनुभव मी सुद्धा चांगला घेतलाय। आम्हाला काही माणसं फोन करतात कथेसाठी आणि कथेला फोन केल्यावर काय म्हणतात, तुमची कथा घेण्याच्या बदल्यात कमिशन आम्हाला किती देणार म्हणतात। किती कमिशन? तुमची कथा ठेवू गावात पण त्यासाठी कमिशन? अरे आता परमार्थामध्ये दलाली आली, हा काही जनावरांचा बाजार आहे का दलाली करायला? पण तेही दलाली। मग ते काय म्हणतात, तुम्हाला आम्ही अमकी अमकी एवढी फीस ठरवू, म्हणजे तुम्हाला 50,000 दिले तर तुम्ही 45 घ्या, 5,000 आम्हाला द्या, असं मध्यस्थी। आता अनेक ठिकाणी बरं का, अनेक महाराज लोकांच्या कथा ठरवताना असे मध्ये काही लोक कमिशन घेतात। किती मोठं पाप आहे, असं खूप वाढलंय बरं का। स्वतः आता गेल्या महिन्यात एका कथेमध्ये आमची अशी फसवणूक झाली की त्या गावामध्ये जो मेन कारभारी होता ना, त्याने स्वतः माझ्या फीसमधून 10,000 रुपये काढून घेतले। गावकऱ्यांनी तर बराबर पाकिट भरून दिलतं, पण त्यांनी व्यासपीठावर येता येताच 10,000 काढून घेतले आणि आणून दिले। आम्हाला एवढी गडबड होती ना जायची की पैसे मोजायला टाईम नव्हता, तरी सुद्धा निघता निघता एक पोरग म्हणालं की आमच्या गावचा कारभारी जरा लुच्चा आहे म्हणाला। माहीत असतं ना गावामध्ये प्रत्येकाच्या खोड्या, तर तुम्ही पाकिट मोजल्याशिवाय जाऊ नका। आणि म्हणून आम्ही तर पाकिट मोजणारच नव्हतो, फार गडबड होती। पण त्या पोरांना आम्हाला आता देवच कुणाच्या तर रूपात येत असतो सांगायला, त्या पोरांनी येऊन सांगितलं पाकिट मोजा। मोजलं तर 10,000 कमी निघाले। मग तेव्हा त्याची चोरी उघडकीस आली सगळ्या गावापुढं आणि त्याची सगळ्यांनी फजिती केली। असे काही